जय हिंद, जय महाराष्ट्र. बंधू आणि भगिनींनो, काल आपण महाराणी नागनिका ज्या सत्कर्णी परिवारातील एक सदस्य होत्या आणि महारथी ऋणकथिरो दक्षिण भारतातील जे राजे होते त्यांच्या त्या कन्या होत्या. त्यांनी दुसऱ्या शतकामध्ये इसवी सन पूर्व भारतामध्ये एक महासत्ता असं महिलेच्या काळातील एका सशक्त अशा महिलेच्या नेतृत्वातील राज्य त्या काळामध्ये अस्तित्वात आणलं, निर्माण केलं. त्यांची राज्यव्यवस्था ही कशा प्रकारची होती हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर त्यांनी सर्वसामान्य बहुजन अशा लोकांना आपल्या जवळ केलं. त्यांना त्यांच्या कर्तृत्वानुसार पदे दिली. ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रत्येक मावळ्याला त्याच्या कामगिरीनुसार पद दिलं, त्याच पद्धतीने महाराणी नागनिका यांनी सुद्धा बहुजन समाजातील लोकांना त्यांच्या कामानुसार, त्यांच्या कर्तृत्वानुसार त्यांना पदं दिली. मग त्याच्यामध्ये स्त्रिया असतील, पुरुष असतील. त्यांनी स्त्रियांची एक वेगळ्या पद्धतीची अशी सैन्य शाखा उभारली होती, जेणेकरून भविष्यामध्ये ती उपयोगी येईल. आणि अशी व्यूहरचना त्यांनी प्रत्येक वेळेस रचलेली होती की भारताचा 75% भाग हा त्यांच्या स्वाधीन होता, अधीन होता. तर त्याच्यामध्ये व्यापार विनिमय करत असताना वस्तू विनिमय पद्धत त्यांनी वापरली. म्हणजे एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू द्यायची. पूर्वीच्या काळामध्ये पैसा हा वापरामध्ये नव्हता, परंतु नंतरच्या काळामध्ये त्यांनी स्वतःच्या नावाची नाणी अस्तित्वात आणली, ती छापली. त्याच्यामध्ये काही तांबे, चांदी, सोने अशा नाण्याचा उल्लेख त्या काळामध्ये त्या ठिकाणी येतो. त्यांनी स्थापन केलेली जी नाणी होती त्या नाण्यावरती नागनिका नावाने त्या काळामध्ये ज्या अक्षरामध्ये, ज्या भाषेमध्ये त्याचा वापर केला जायचा, त्या भाषेमध्ये त्या महाराणीचे नाव होते. कशावर? त्या नाण्यावर. मग ते तांब्याचे असतील, चांदीचे असतील, सोन्याचे असतील. आणि जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये, जसं भारताचा सुमात्रा, जावा, दव, दिमन, त्याच्यानंतर श्रीलंकेचा काही भाग, त्यानंतर सौदी अरेबिया असेल किंवा अरब देश असतील, आखाती, अशा देशामध्ये त्यांनी आपले व्यापार वाढवलेले होते. त्याच्यामध्ये मलमलचे कापड असेल, तमलचं कापड असेल, मसाले असतील. आणि या सर्वाच्या बदले त्यांनी सोने, चांदी ही त्या वस्तूच्या बदल्यात, समजा कापड दिलं तर कापडाच्या बदल्यामध्ये सोने किंवा चांदी घ्यायचे त्याच्या मूल्यामध्ये. त्याच्यानंतर मसालेसुद्धा विकल्यानंतर त्याच्या बदल्यामध्ये सोने आणि चांदी घ्यायची, अशी व्यवस्था त्यांनी त्या काळामध्ये केली होती. जरी वस्तू विनिमय पद्धती असली तरी प्रत्येकजण एकमेकाच्या उपजीविकेवर आधारित असल्याप्रमाणे होता, ज्याला आपण सर्कल सिस्टम म्हणू. एखाद्या दुकानदाराने, एखाद्या व्यापाऱ्याने जर समजा गहू, ज्वारी, बाजरी ही विकली, तर त्या व्यापाऱ्याने त्या शेतकऱ्याला त्या धान्याच्या बदले गूळ, शेंगदाणे, साबुदाणा अशा वस्तू त्या धान्याच्या बदल्यामध्ये द्यायच्या. किंवा तेल असेल, तेल त्या धान्याच्या बदल्यामध्ये द्यायची, अशी वस्तू विनिमय पद्धत होती. किंवा एखादा कारागीर आहे, जसं की सोनार आहे, त्या सोनाराने बनवलेल्या दागिन्यामध्ये त्याला वस्तू विनिमय
म्हणजे सोनं जरी समजा समोरच्याचं असेल, समोरच्या व्यक्तीचं असेल, त्याची मजुरी बनवण्याची, वस्तू बनवण्याची मजुरी ही वस्तूमध्येच दिल्या जायची. सोन्याच्या कामाबद्दल, कारागिरीबद्दल त्या ठिकाणी काय द्यायचं, मेकिंग चार्ज जो आज आपण म्हणतोय, तो मेकिंग चार्जच्या ऐवजी त्या ठिकाणी काय दिल्या जायचं, वस्तू दिल्या जायची. जसे धान्य दिल्या जायचं मजुरीच्या बदल्यात, किंवा मग जे समजा त्यांना आवश्यक शेतीसाठी असणारे जे आवश्यक आहे ते सुतारांनी त्या ठिकाणी लाकडाचे अवजारं तयार करून द्यायचे जे शेती उपयोगी असतील, किंवा लोहाराने कुऱ्हाड, आवताची पास, गाडी बैलाची धाव अशा प्रकारचे साहित्य बनवून द्यायचं आणि सोनारांनी त्यांच्या सोन्याच्या वस्तू तयार करून द्यायच्या. त्याची मजुरी घेताना या अशा स्वरूपामध्ये घ्यायची. किंवा लोहाराला वस्तू बनवून देताना शेतकरी लोक त्यांना धान्य द्यायचे आणि त्याच्याकडून आवताची पास, नांगराचा फाळ, त्यानंतर जे कोळपे असायचे त्याचे ते छोटे छोट्या पासी असे म्हणजे साहित्य बनवून घ्यायचे. आणि या पद्धतीला वस्तू विनिमय पद्धत असं म्हणायचे. परंतु ज्यावेळेस हेच व्यापारी बाहेर ज्यावेळेस व्यवहार करायचे, बाहेरच्या व्यापाऱ्याशी ज्यावेळेस व्यवहार करायचे, समजा अरब देशामध्ये असतील, तिकडे व्यापारी आले तर त्यांच्याकडून हे सोनं आणि चांदी घ्यायचे. मसाला देताना किंवा तेल वगैरे देताना किंवा शेंगदाणे, गूळ वगैरे हा व्यापार करताना बाहेरच्या व्यापाऱ्याकडून इथला व्यापारी हा सोनं किंवा चांदी हा धातू घ्यायचा, किंवा तांबे, पितळ असे धातू घेतल्या जायचे. आणि बऱ्याचशा प्रमाणामध्ये शेतीवर उदरनिर्वाह असल्यामुळे शेती हा पूरक व्यवसाय मानला जायचा. त्याच्याबरोबर दुम्य व्यवसाय म्हणजे गुरे पाळणे, दूध दुभतं तयार करणे आणि त्याच्यातून दूध, दही उत्पादन करून तूप, लोणी या असे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये उत्पादन तयार करणे हा जोड व्यवसाय त्या काळामध्ये, पूर्वीच्या काळामध्ये शेतकरी लोकांचा होता. मग असे अनेक व्यवसाय त्या काळामध्ये या महाराणीने लोकांना उपयोगी येईल, जसं म्हणजे ज्या एखादा शेतकरी त्याच्याकडं 5-7 एकर जमीन आहे, परंतु त्या शेतामधल्या पिकांसाठी अवेलेबल पाणी नाही, तर त्या शेतकऱ्याला विहीर खोदण्यासाठी पैसे देणे, म्हणजेच त्याला राज्य खजिन्यामधून कर्ज देणे एक प्रकारचं, आणि त्याने ठराविक काळामध्ये ते कर्ज परत करावं असे काही नियम वगैरे होते. आणि ही सिस्टम त्या काळामध्ये राबवण्यात आली. बऱ्याचशा ठिकाणी धरणं वगैरे, ज्याला आपण बारो वगैरे म्हणू, अशा प्रकारची, कारण नद्या वगैरे आडवत नव्हती त्या काळामध्ये, तर बारो वगैरे तयार केल्या जायची, विहिरी खोदल्या जायच्या मोठमोठ्या विशिष्ट प्रकारच्या, आणि त्यातून हे पाणी सर्वसामान्य शेतकऱ्यांना घेता येईल अशा पद्धतीच्या योजना त्या काळामध्ये केलेल्या होत्या. म्हणजे शेतकरी कुठेही अडला जाणार नाही, कुठेही. आणि शक्यतो नदीकाठी शहराची वस्ती राहायची, वस्तीचे ठिकाणं नदीकाठी राहायची, शेतीसुद्धा बऱ्याच वेळेस नदीकाठी असायची, खूप दाट जंगलं असायची. कुठल्याही शेतकऱ्याच्या बांधावरचं झाड विनाकारण तोडायचे नाही असे काही निर्बंध त्या काळामध्ये होते. कुठल्याही माणसाने चोरी वगैरे करणे किंवा कुठल्याही विनाकारण शेतकऱ्यावर अत्याचार करणे किंवा महिलेवर अत्याचार करणे याच्यासाठी सुद्धा त्या काळामध्ये महाराणी नागनिका यांनी कडक असे निर्बंध त्या काळामध्ये घातले होते. परंतु इतिहासाच्या ओघामध्ये ज्यावेळेस भारतीय स्वातंत्र्य मिळालं इंग्रजाकडून 150-200 वर्षाच्या गुलामगिरीतून, त्यावेळेस आपल्या देशामध्ये जे शिक्षण मंत्री वगैरे झाले त्यांना असे इतिहास, जे खरोखर इतिहास घडलेले भारतामध्ये, तो इतिहासच त्यांनी कधी वाचून पाहिला नाही, कधी त्याच्यामध्ये डोकावून पाहिलं नाही. त्यांनी त्यांच्याच लोकाला मोठं केलं, महान केलं
आणि खरा इतिहास भारताचा बाजूलाच ठेवण्यात आला. हा महत्त्वाचा मुद्दा आहे की त्यांनी त्यांच्याच समाजातील लोकांना मोठं केलं, महान केलं, दानशूर केलं. बंधू आणि भगिनींनो, त्या काळामध्ये महाराणी नागनिका यांनी अनेक देवस्थानाची निर्मिती केली. त्या देवस्थानाला चालवण्यासाठी जमिनी दान दिल्या. दानपत्र ही पद्धत त्या काळामध्ये सुद्धा होती. त्याच्यानंतर गुप्त काळामध्ये सुद्धा होती. अनेक गुरुकुल पद्धती महाराणी नागनिका यांच्या काळामध्ये अस्तित्वात होते आणि त्यातून अनेक विद्यार्थी शिकून बाहेर आले. त्यांनी समाजासाठी खूप मोठे कार्य केले. परंतु हा इतिहास काही इतिहासकारांनी जाणून बुजून म्हणा किंवा दुर्लक्षितपणा म्हणा किंवा जे काय असेल ते, त्यांनी काय केलं की ह्या इतिहासाला बाजूला सारून ठेवलं. बाजूला सारून ठेवल्यामुळे खरा इतिहास, भारताचा जो मूळ इतिहास आहे, तो समाजापासून दूर राहिला गेला. आणि कोणाला मोठं केलंय? सिकंदर महान, त्याच्यानंतर औरंगजेब महान, अकबर महान, हे असे महान, यांना कोणी महान केलंय? ज्या काळात ते शिक्षण मंत्री, स्वातंत्र्योत्तर काळामध्ये पंडित नेहरूच्या राज्यामध्ये जे शिक्षण मंत्री अस्तित्वात आले, त्यांनी ह्या लोकांना महान केलं. खरा इतिहास बाजूलाच ठेवण्यात आला. आणि हा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हजारो वर्ष जरी झाली तरी मित्रांनो, कस्तुरी आपला सुगंध सोडत नाही. तिला तुम्ही कितीही लपवून ठेवा, ती आपला सुगंध वातावरणामध्ये सोडते म्हणजे सोडते. किंवा सूर्याला किती झाकण्याचा प्रयत्न करा, त्याला किती झाकून ठेवण्याचा प्रयत्न केला, ढगाने झाकलं काय आणि चंद्रानं झाकलं काय किंवा पृथ्वीने झाकलं काय, तो त्याचा मूळ स्वभाव सोडत नाही. तो त्याचा प्रकाश बाहेर टाकल्याशिवाय राहत नाही. तसा भारतीय इतिहास एक ना एक दिवस बाहेर पडल्याशिवाय राहणार नाही, हे निश्चित आहे. मग त्याच्यामध्ये जाणून बुजून केलेली चूक असो की नकळत झालेली चूक असो, बंधू आणि भगिनींनो, हजारो वर्षापूर्वीपासूनचा इतिहास चालत आलेला आहे. त्या इतिहासाला ह्या मध्यंतरीच्या काळामध्ये लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला, झाकण्याचा प्रयत्न करण्यात आला, मुळासकट उखडून टाकण्याचा प्रयत्न झाला, असं म्हणायला हरकत नाही. पहा, तुम्ही इतिहासाची पानं चाळून बघा, तुमच्या लक्षात येईल. किंवा तुमच्या मोबाईलमध्ये गुगल असेल, गुगलवर सर्च करा, महाराणी नागनिका ह्या कुठल्या होत्या, त्यांचे जन्मदाते कोण होते, त्या कोणत्या वंशाच्या होत्या, कोणत्या वंशाशी त्यांचा विवाह झाला, हे तुम्हाला सगळं पाहायला मिळेल. मी सांगतोय म्हणून तुम्ही माझ्या या गोष्टी मान्य करू नका. सर्च करा. इतिहास जोपर्यंत तुम्ही समजून घेणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला इतिहास कळणार नाही. असे हजारो इतिहास माझ्याकडे येतो. तुम्ही फक्त काय करा, ते इतिहासाची पानं चाळायला सुरुवात करा. आपला भारतीय इतिहास खूप महान आहे, खूप पुरातन आहे. परंतु काही आपलेच नतद्रष्ट असे लोक आहेत ज्यांना आपला इतिहास नको आहे. काही वाईट पद्धतीनं त्याच्या अर्थाचा अनर्थ करतात, काही जाणून बुजून करतात, काही मुद्दाम होऊन करतात, काही नकळत करतात. हा भाग वेगळा आहे. तुम्ही प्रयत्न करा, तुम्हाला नक्कीच इतिहासाची भरपूर माहिती मिळेल आणि भविष्यामध्ये एक ना एक दिवस आपल्याला आपल्या इतिहासाची गरज पडणार आहे. तो इतिहास कायमस्वरूपी जागतिक लेवलला सर्वश्रेष्ठ राहणार आहे. आणि तुम्ही जर या इतिहासाला विज्ञानाची जर जोड दिली तर आपण भारतामध्ये खरंच विश्वगुरू व्हायला हरकत नाही. एक दिवस आपण विश्वगुरू होऊ, हे निश्चित आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. बंधू आणि भगिनींनो, तुम्ही गुगलवर सर्च करा, तुम्हाला अनेक इतिहास
पुरुष मिळतील, जसे चोल आहेत, पांडे आहेत, चेर आहेत, पल्लव आहे, ही अनेक घरं तुम्हाला पाहायला मिळतील. जसं आता मी तुम्हाला शेतकर्णी घराण्याचं उदाहरण दिलं, महारथी घराण्याचं उदाहरण दिलं, शुंग घराण्याचं उदाहरण दिलं. अशी अनेक आहे, मगध आहे, त्याच्यानंतर जे काय असतील ते महाराजा पोरस असतील. अशी अलौकिक माहिती तुम्हाला मिळेल. फक्त तुम्ही काय करा, प्रयत्न करा. आणि म्हणूनच मी म्हणत असतो की इतिहासाची पाने जी विखुरलेली आहेत तिला संघटित करणं हे आपलं काम आहे. तर जय हिंद, जय महाराष्ट्र बंधू आणि भगिनींनो, धन्यवाद.